प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकिला न पुसता जाता नये खाली बैसताई भे अवघा त्यांचा होय जीव भावाई सहित वदे उपचारे वाणी काही माग म्हणवनी न पुसता जाता नये खाली बैसताई भे अवघा त्यांचा होय जीव भावाई सहित उदासीनाच्या लागे तुका म्हणे धावे मागे न पुसता जाता नये खाली बैसताई भे अवघा त्यांचा होय जीव भावाई सहित देवादी देवा जगत्रय जीवा देवादी देवा जगत्रय जीवना देवादी देवा जगत्रय जीवना हरे श्री केशवा विनंती माझी हरे श्री केशवा विनंती माझी हरे श्री केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे देई प्रेम काही करा ऐसे देई प्रेम काही करा ऐसे देई प्रेम काही करा महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका दास तुका कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजकेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकिला न पुसता जाता नये खाली बैसताई भी अवघा त्यांचा होय जीव भावाई सहित विठाला 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 त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकिला न पुसता जाता नये खाली बैसताई भी अवघा त्यांचा होय जीव भावाई सहित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग भक्ती ज्ञान मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारे आणि महाराष्ट्र सारस्वताला पडलेलं गोड स्वप्न जगद्गुरु तुकोबारा यांचा अत्यंत महत्त्वाचा भगवान परमात्मा भक्ताच्या शब्दाला कशी किंमत देतो किंबहुना भगवान परमात्मा भक्तांचं कसं ऐकतो किंबहुना भगवान परमात्मा भक्तांचा कसा दास होतो याचं विवेचन या अभंगाच्या द्वारे केलेलं आहे विठाला 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 सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार सालाबाद प्रमाणे संपन्न होत असणारा आपला हा 3.5 दिवसाचा महोत्सव समस्त ग्रामस्थ तळेगाव युवा वर्ग माता भगिनी ज्येष्ठ श्रेष्ठ सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय
कृषी सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या तन मन धनाने कायावाच्या मनाने आणि याच्या सर्वांच्या एकोप्याने एक विचारानं संपन्न होत असणारा आपला हा नाम उत्सव, सेवा उत्सव, कीर्तन उत्सव, पारायण उत्सव या वर्षी 9व्या वर्षात पदार्पण करत आहे. 9 वर्षी कशी संपली आपल्याला माहीत सुद्धा नाही आहे की नाही. आपण 16-17ला आपण हा कार्यक्रम सुरू केला, 16ला सुरू केला मला वाटतं. आणि म्हणून 9 वर्ष परमार्थाचं असं आहे, सुख घडोघडी वाढू लागे आणि संसारामध्ये दुःख घडोघडी वाढू लागे, बीपी वाढू लागे, शुगर वाढू लागे, मनके दुखू लागे, ऑइल कमी होऊ लागे आहे की नाही. संसारामध्ये एक एक पार्ट कमी होत चालतं आहे की नाही. आणि परमार्थामध्ये एक परमार्थाची अनुभूती वाढत चालते. म्हणून परमार्थाचा आनंद हा द्विगुणित होणार आहे आणि संसाराचा आनंद हा टप्प्याटप्प्याने कमी होणार आहे. आणि म्हणून आपला हा पारमार्थिक आनंद टप्प्याटप्प्याने वाढत चाललेला आहे. 9व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. अगदी उत्साहामध्ये आनंदामध्ये आपण सर्वजण एकोप्याने हे नामचिंतन असेल, हरिपाठ असेल, कीर्तन असेल, अगदी सर्वजण एक आईचं लेकरू होऊन आपण हे नियोजन करत असतात. आणि आपण आपल्या सर्वांच्या सहकार्यातून माध्यमातून संपन्न होणारा हा कार्यक्रम कुणाचं एकाचं वैयक्तिक नाव घेण्यापेक्षा का नाव घ्यायचं नाही, कारण आपण सर्वजण यामध्ये तळमळीने प्रयत्न करत असतो आणि सर्वांचं योगदान आहे. कारण मी 9 वर्षामध्ये याचा साक्षीदार आहे. कोण काय करतं कोणाचं एक नाव घेतलं की दुसऱ्याला राग येण्यापेक्षा आपण सर्वजण, मग त्यामध्ये पुरुष बांधव असतील, युवा वर्ग असेल, माता भगिनी असतील, आमच्या ज्येष्ठ मंडळी असतील, ज्येष्ठ पुरुष वर्ग असेल, सर्वांच्या माध्यमातून संपन्न होणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याची ही उपांत्य सेवा आहे. उद्या कलशपूर्तीची काल्याची सेवा आहे आणि आजची आपली ही जी सेवा आहे ही उपांत्य सेवा आहे. खरं तर वारकरी संप्रदायाचा दंडक असा आहे की या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा, पण आपण भक्तांच्या रक्षणार्थ जरी अभंग घेतला तरी चालू शकतो, काय अडचण नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा भक्तांचं कशा प्रकारे रक्षण करतो आणि भक्तांच्या शब्दाला किती किंमत देतो, किती मान देतो, किती सांभाळतो याचं विवेचन करणारा हा अभंग आहे. विठाला 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 आणि म्हणून संपन्न होणारा आपला हा कार्यक्रम, त्यामध्ये अन्नदान आहे, विविध कार्यक्रम आहेत, आपण सर्वजण करतात. आमच्या अजून एक संकल्पना होती पण साथ नाही भेटली आम्हाला. यावर्षी कमीत कमी 150 ते 200 महिला विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज गाथा पारायण करण्यासाठी आम्ही बसवणार होतो, पण नावं घ्यायच्या आतमध्ये बसून निघून गेल्या. समजलंच नाही आम्हाला. असो, काय अडचण नाही. तरी पण तुम्ही कीर्तनाला आला म्हणून तुम्हाला धन्यवाद देणं याच्या पलीकडे काय आमच्याकडं. तुम्हाला तुमचे आभारच मानले पाहिजे. कारण सकाळी जर आपण सर्वजण असतात तर पारायणाला आता आमचे दादा बसतात एकटे, तर अजून सर्वांना एक आनंद असतो. हे बघा 3 दिवस आहे आणि आपण वर्षभर काय केलं याची नोंद तुमच्या संसारामध्ये होईल, देवाकडे नाही होणार. आणि तुम्ही 3 दिवस सप्ताहामध्ये काय केलं याची नोंद संसारात होणार नाही, पण देवाकडे झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला या 3 दिवसाच्या सेवेवर तुमचं पुढं काय करायचं हे तो ठरवणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी 3 दिवस दिलेच पाहिजे. ही आपली चार्जिंग आहे, ही चार्जिंग आहे. ही चार्जिंग जर नाही केली तर आवाज काय असं उरायला भाऊ बघ रे, त्याचं काहीतरी आवाजाचं बघ काहीतरी. विठाला 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 आणि म्हणून ही चार्जिंग आहे, ही सर्वांनी 3 दिवस वेळ दिला पाहिजे. ज्यांना जो वाटा असेल, पहारेकरांनी पहारा केला पाहिजे. तसे दादा तळमळ करत होते, पहारेकरांनी पहारा केला पाहिजे. महिलांनी वेळात वेळ काढून पारायण केलं पाहिजे. दुपारी प्रवचन ऐकण्यासाठी आलं पाहिजे. आपल्या लेकरांना घेऊन आलं पाहिजे. कीर्तन ऐकण्यासाठी सर्वांनी आलं पाहिजे. आणि भोजनाला कुणीच नाही आलं पाहिजे. नेमके भोजनाला जमा होतात, तो मंडप पुरत नाही. रात्री मी बघतो पुढं इतके लोक कुठून आले, मंडपात तर कुणीच नाही. म्हणजे असं झालं, आतमध्ये मांडव, भला मोठा मांडव, आत 5च पांडव आणि जेवायला सारा मांडव. म्हणजे जेवायला सर्व 3-3 पंक्ती. मला आयोजक सांगतात म्हटले 12 पर्यंत पंक्ती हाटती नाही, 12 पर्यंत पंक्ती हाटती नाही. मग इथं कुठं गेले, इथले कुठं गेले.
हे तर एकाच पंक्तीचे लोक आहे सर्व. काय चॅप्टर लोक आहे बा, जेवायला येतात पण कीर्तनाला येत नाही. खरं भोजन हे, खरं भोजन हे, ते भोजन खरं नाही. ते सकाळी जिरून जाणारे, ते रात्रभर थांबेल, हे कल्पांतापर्यंत थांबेल. आणि म्हणून आपण सर्वांनी आलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे. आता काल्याच्या कीर्तनाला तरी या सर्वजण, म्हणजे सर्वांना तो लाभ भेटेल. विठाला 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 विठाला. आणि युवा वर्गाने बाहेर बसल्यापेक्षा आमचे समाधान भाऊंचे जोडदारे सर्व आयोजक मंडळ त्यांनी समोर आलं पाहिजे बसायला. कारण हा तुमच्यासाठी सप्ताह आहे. तुम्ही सर्वांनी आलं म्हणजे युवा वर्ग समोर असला तर वक्ता थोडासा सावध बोलतो. यंग जनरेशन समोर आहे म्हणजे थोडंसं छत्रपती शिवराय सांगता येतात, संभाजी महाराज सांगता येतात, सुभाषचंद्र बोस सांगता येतात. नाही तर मग आई संसार नाशिवंतन सगळे चौकडी इंगळ, आता त्यांची जायचा टायमिंग आहे, त्यामुळे त्यांना ते सांगावं लागतं. पण युवा वर्ग असल्यावर थोडं छत्रपती शिवराय, ज्ञानोबा, तुकोबारे सांगता येतात. असो, प्रमाण त्यांच्या बोला, देव भक्ताचा अंकिला, न पुसता जाता नये, खाली बैसता भे, अवघा त्यांचा होय जीव भावा ही सहित. आणि म्हणून भगवान परमात्मा या अभंगाच्या माध्यमातून, जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतात की देव हा भक्तांचा ऐकतो. जगाच्या पाठीवर सर्वांना असं वाटतं की सर्वांनी माझं ऐकावं, सर्वांनी माझं ऐकावं असं सर्वांना वाटतं. विद्यार्थ्यांना वाटतं शिक्षकाने माझं ऐकावं, सुनबाईला वाटतं सासूबाईने माझं ऐकावं, मुलीला वाटतं आईने माझं ऐकावं, मुलाला वाटतं बापाने माझं ऐकावं, शिष्याला वाटतं गुरुने माझं ऐकावं, पिवनला वाटतं सरपंचानं माझं ऐकावं, क्लर्काला वाटतं मंत्र्यानं माझं ऐकावं. आहे की नाही? सर्वांना वाटतं की माझं ऐकावं, माझं बोलणं खरं मानलं पाहिजे. तुमच्या बोलण्याला किंमत नाही, माझं बोलणं खरं मानलं पाहिजे. आणि म्हणून जगामध्ये जे द्वेष आहेत, जे हेवे दावे आहेत, ते कशामुळे आहेत? माझं ऐका, मी म्हणतो ते ऐका, मी बोलतो ते ऐका, मी सांगेल तसं ऐका. तुमचं हे लक्षात येणार नाही. जे सर्व्हिसवाले लोक आहेत, उभं आयुष्य ऑर्डर देण्याची सवय असते. हे टेबल पुस रे, हे फाईल आण रे, हे साफसफाई कर, चल गार्डन साफ कर. ते VIP अधिकारी असतात, 5 आकडी पगारावाले, आणि ते कायम त्यांना ऑर्डर दे, भाऊ पुढे या ना. आणि ते 5 आकडी पगार ऑर्डर देण्याची सवय त्यांना. आणि वयाच्या 25 पासून तर 60 पर्यंत याला ऑर्डर दे, त्याला ऑर्डर दे, याला ऑर्डर दे, सारखं सांगत असतात. आणि ज्या वेळेस रिटायरमेंट येते, रिटायर होतात, आणि मग हे थकलेले असतात. सुनबाई केलेली असते, ग्रॅज्युएट असते, नातू असतो तो इंग्लिश मिडियमला असतो, मुलाला वेळ नसतो. मग ती ऑफिसची सवय सुनबाई पुढे काढतात. ए चहा आण ग, नाश्ता कर ग. अरे बाबा, तुझ्या मुलीसारखी आहे, हा काय पिवन नाही, हा काय क्लर्क नाही तुझं ऐकायला. आणि जर नाहीच ऐकलं तर गो टू द वृद्धाश्रम, पाठवण्याची गरज नाही, स्वतः जावं लागेल. त्यामुळं ती ऑफिसची सवय घरामध्ये चालवण्याचा प्रयत्न करतो. आणि नाही ऐकलं की मग दुःखी होतो. उभा जन्म माझे लोक ऐकायचे, कारण त्यांची मजबुरी होती, कारण तू त्यांचा वरचा अधिकारी होता, म्हणून तुला ऐकावं, त्यांना ऐकावं लागायचं. आता घरामध्ये सुनबाई कशाला तुझं ऐकल? ती 100 एकरच्या मालकाची पोर आहे, ती क्लास 1 अधिकारी, तुझं कशाला ऐकल ती? त्यामुळं कमी बोललं पाहिजे. कमी बोललं तर हित आहे, नाही कमी बोललं तुमची पेन्शन, तुमचा फ्लॅट आम्ही नवा घेतो. बघ बंद करी हे सगळं काय चाललंय. विठाला 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 विठाला. आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं माझं ऐकावं, प्रत्येकाला वाटतं माझा शब्द प्रमाण मानला पाहिजे, मला ऐकलं पाहिजे, माझा शब्द ऐकला पाहिजे, माझ्या शब्दाला मान दिला पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं. पण एक लक्षात घ्या, ऐकत असताना कुणाचं ऐकावं शास्त्राने मर्यादा घालून दिलेली आहे. शास्त्र म्हणतं कुणाचं ऐकलं पाहिजे, कुणाचं नाही ऐकलं पाहिजे. शास्त्रानं स्पष्ट सांगितलं, काहीच लोकांचं ऐकायचं आणि काही लोकांचं ऐकायचं नाही. काही लोकांचं ऐकलं तुमचं कल्याण होईल, आणि जर नाही ऐकलं तर भिवंडी झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जर जीवनाची भिवंडी जर करायची असेल तर ऐकू नका, आणि जर ऐकायचं असेल तर चांगल्या लोकांचं ऐका. मग कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं ऐकायचं नाही शास्त्र सांगतं.
काय सांगतं? प्रमाण अप्रमाण दोहींचा निवाडा केलासे उघडा श्रुतीशास्त्री. एकनाथ बाबा सांगतात की प्रमाण अप्रमाण दोहींचा निवाडा. प्रमाण कुणाच्या शब्दाला मान द्यायचा आणि अप्रमाण कुणाच्या शब्दाला मानायचं याचा शास्त्राने निवाडा केलेला आहे. काय निवाडा केलेला आहे? कुणाच्या शब्दाला मान द्यायचा तर 5 जणांचा शब्द ऐकायचे नाही आणि 5 जणांची शब्द ऐकायचे. कुणाचे 5 जणांचे शब्द ऐकायचे नाही? ऐका. देवद्वेषी मिथ्याभाषी निराधारी ननुभवी नामनिंदकस्य वचनम प्रमाणम न मन्यते. क्रमांक 1 देवद्वेषी. देवद्वेषी माणसाचं ऐकायचं नाही. भारतामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये राहतो, ज्ञानोबा तुकोबारायांचा द्वेष करतो, पांडुरंग परमात्म्याचा द्वेष करतो, स्वामी समर्थ महाराज गजानन महाराज साईबाबांचा द्वेष करतो, साधू संतांचा द्वेष करतो. असा जो द्वेष करणार आहे त्या द्वेष करणाऱ्याचं ऐकायचं नाही. का ऐकायचं नाही? त्याचं कारण आहे. संपूर्ण विश्व हे एक घर आहे. वसुधैव कुटुंबकम आहे की नाही? संपूर्ण विश्व हे कुटुंब आहे, एक कुटुंब आहे. त्यामध्ये मग किचन रूम एक देश आहे, बैठक रूम एक देश आहे, गार्डन एक देश आहे. पण या विश्वाचं देवघर हा भारत देश आहे. विश्वाचं देवघर काय आहे? भारत देश हा विश्वाचं देवघर आहे. सर्वची सर्व अवतार 24 अवतार भगवान शिव ब्रह्मदेव आदी करून सर्व संत महात्मे यांचं जन्मस्थान भारतभूमी आहे. का? पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेती. तेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेती. तेथे दास जन्म पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेती. तेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेती. तेथे हरीचे दास जन्म घेती. भारत देश हा देवघर आहे आणि देवघर असण्याचं कारण पहिला टप्पा पवित्र ते कुळ, दुसरा टप्पा पावन तो देश. देश पावन कुळ पवित्र आहे की नाही? देश पावन आणि कुळ पवित्र. कुळ पवित्र आहे, देश पावन आहे, म्हणून तेथे हरीचे दास जन्म घेते. आपण सर्वजण हरीचे दास आहात. तुम्हाला वाटतं की मी अमुक आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी रोगी आहे, मी निरोगी आहे, असं नाही. आपण सर्वजण हरीचे दास आहात. कशावरून? प्रमाण आहे त्याला. तुम्ही झाले रामराजा, आम्ही वानरांच्या फौजा. ज्या त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रांच्या रूपाने प्रगट झाले त्यावेळेस आपण सर्वजण वानर होतो. कोण होतो? आपण सर्वजण वानर होतो बरं का गोकुळ भाऊ. आपण त्या काळामध्ये वानर होतो. त्यानंतर तुम्ही यशोदेचा बाळ, आम्ही झालो गोपाळ. भगवान परमात्म्याने द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार घेतला. तो कृष्ण झाला, आपण वाकड्या पेंद्या सुदाम्या श्रीदाम्यास मधुमंगल आपण सर्वजण झालो. म्हणजे तो कृष्ण झाला, आपण गोपाळ झालो. तो राम झाला, आपण वानर झालो. तुम्ही आला पंढरपुरी आणि आम्ही झालो वारकरी आहे की नाही? तो पंढरपुरामध्ये येऊन उभा राहिला आणि आपण सर्वजण वारकरी झालो. सर्वांना पांडुरंग परमात्मा आवडतो, सर्वांना ज्ञानोबाराय आवडतात, सर्वांना तुकोबाराय आवडतात, सर्वांना संत महात्मे आवडतात. याचं कारण का? आपण सर्वजण वारकरी हे देवाबरोबर येतो आणि देवाबरोबर जातो. येतो जातो आम्ही देवाचे सांगाती. येतो जातो आम्ही देवाचे सांगाती. तुका म्हणे गात देवनाम. देवनाम गात गात देवाबरोबर येतो आणि देवनाम गात गात देवाबरोबर जातो. म्हणून आपण सर्वजण वारकरी आहोत, आपण सर्वजण वानर आहोत, आपण सर्वजण गोपाल आहोत. आणि म्हणून आपलं कुळ पवित्र आहे, आपला देश पावन आहे. म्हणून
आपण या भारत देशात जन्माला येतो. मग आता आपल्याला प्रतिप्रश्न विचारायचा आहे. कुणाला? जे देवाचा द्वेष करतात त्यांना प्रश्न विचारायचा. काय प्रश्न विचारायचा? का रे बाबा, तू देवाचा द्वेष करतो म्हणजे कुणाचा द्वेष करतो? तुमच्या लक्षात मी काय बोलतो ते? तू देवाचा द्वेष करतो म्हणजे कुणाचा द्वेष करतो? कारण आम्ही प्रत्येकाला देव मानतो. आम्ही वृक्षाला देव मानतो, आम्ही नदीला देव मानतो, आम्ही पर्वतांना देव मानतो, आम्ही माणसांना देव मानतो, आम्ही पशूंना देव मानतो, आम्ही पक्ष्यांना देव मानतो. नवे नव्हे जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. हा निश्चित भक्तियोग जाण माझा. संपूर्ण विश्वच आम्ही देव मानतो. आम्ही पशुपश्वादिकांना सुद्धा देव मानतो. आम्ही पशुला देव मानतो. गरुड हनुमंत पुढे उभे राहती, आम्ही गरुडाला देव मानतो. ते गरुडाचा वापर इतर कामासाठी करतात, पक्ष्यांचा वापर इतर कामासाठी करतात. कोरोना का आला? कोरोना कशामुळे आला? व्हायरस क्रॉस झाला. काय झाला? व्हायरस क्रॉस झाल्यामुळे कोरोना आला. व्हायरस क्रॉस म्हणजे आपल्यामध्ये व्हायरस आहे, प्रत्येक प्राण्यामध्ये व्हायरस आहे. तुम्ही म्हणाल आम्ही इतके निरोगी, आम्ही रोज रेक्स, लाईफ बॉय, हमाम, भारी भारी साबण वापरतो, त्यानंतर आम्ही शॅम्पू वापरतो, आम्हाला कोणताच रोग नाही. आपल्याला सर्वांना व्हायरस आहे. कसं काय? तुमच्या अंगणामध्ये एखादं चिमणीचं पिल्लू पडू द्या, तुम्हाला अनुभव असो सर्वांना, आणि चिमणीच्या पिल्लाला तुम्ही हात लावा. ते चिमणीचे जे नातेवाईक असतात ना, त्या पिल्लाला त्यांच्यामध्ये घेत नाही, मारून टाकतात. एखादा कावळ्याचं पिल्लू पडू द्या, कावळा पडू द्या, आणि त्याला तुम्ही उचलून पाणी पाजान बाजूला ठेवा, ते कावळे त्याला घेत नाही. ते म्हटलं का रे, त्या माणसाचा हात लागला तुला, म्हणजे आपण एवढे थर्ड कॅटेगरी का? पण त्यांना चालत नाही, कारण का आपला व्हायरस त्यांच्यामध्ये संक्रमित झाला तर त्यांना मरण येण्याची दाट शक्यता आहे. म्हणून ते आपला व्हायरस सहन करत नाही, ॲक्सेप्ट करत नाही. जुन्या भाषेमध्ये, नव्या भाषेमध्ये सहन करत नाही, जुन्या भाषेमध्ये ॲक्सेप्ट करत नाही. आणि म्हणून ते ॲक्सेप्ट नाही करत. मग जसं त्यांचा आपला व्हायरस त्यांना चालत नाही, तसा त्यांचाही व्हायरस आपल्याला चालत नाही. कसा? चीनमध्ये नागाची पिल्लं खाले, मगरीची पिल्लं खाले, आहे की नाही? तिथे नागाची शेती होते. कोणाची? नागाची. जसं आपल्याकडं गहू बाजरी पिकवतात ना, तसं तिकडं प्रत्येक शेतकऱ्याकडं 1,00,000-2 लाख पिल्लं आहे नागाची. आणि ते नागाची पिल्लं पॅकिंग करायचे, हॉटेलला पाठवायचे, आणि तिथं हॉटेलला स्पेशल भाजी कोपराची. आणि मग त्या भाजीमधून व्हायरस क्रॉस झाला. मगरीची पिल्लं आहे, तिथं मगरीची शेती आहे, सरड्यांची शेती आहे, विंचवाची सुद्धा शेती आहे. तिथं विंचू हा छानपैकी बनवून खाल्ला जातो. त्याचाही व्हायरस क्रॉस झाला. आणि त्याचा परिणाम असा आहे, त्याचा परिणाम संपूर्ण विश्वाला त्याची बाधा झाली. संपूर्ण विश्व संक्रमित झालं, आणि संपूर्ण विश्वामध्ये कोरोना व्हायरस संक्रमित झाला. अनेक सप्ताह बंद पडले आपला सोडून, आहे की नाही? आपण डोंगराने पण सप्ताह केला, सोडला नाही. आम्ही 4-5 जणांनी पण सप्ताह बंद नाही पडू दिला. आणि म्हणून व्हायरस, मला काय सांगायचं आहे की आम्ही पशुला देव, पक्ष्यांना देव मानतो. जो पक्ष आहे ना, तो ते खायला वापरतात, आम्ही त्याची पूजा करतो. आम्ही गरुडाची पूजा करतो, आम्ही टाकीतला गेलो जटायूची पूजा करतो. आम्ही पक्षाला देव मानतो, आम्ही पशुला देव मानतो. ज्या गाईला ते कापतात, ज्या गाईला ते खातात, ज्या गाईचा ते वापर करतात, चामडीचा, शिंगांचा, आतड्यांचा, हाडांचा, आहे की नाही, गोमूत्राचा, दुधाचा, सर्वांचा वापर ते वापरासाठी करतात. आम्ही त्या गाईला, ही गाय नाही, ही गोमाता आहे, ही विश्वमाता आहे, म्हणून आम्ही तिची पूजा करतो. आम्ही गोमातेमध्ये सुद्धा देव मानतो. आमचे एक जुने कीर्तनकार आहे, ते फार गोड सांगतात, ज्याच्या घरी गाईचे पाय तेथे उणे काय, आणि ज्याच्या घरी कोंबडीचे पाय तेथे पाय टाकून पाय टाकताच पाय, सरके पाय नाही तर मग अनुभव घेऊन पाय. गाय ही गोमाता आहे. गाय अनेक प्रकारे आपल्यावर उपकार करते. जिवंत असताना उपकार करते. किती उपकार करते? आपल्याला गोरा देते. गोरा, तुम्ही त्याला गोराच म्हणता का खोंड म्हणता? गोरा. आपल्याला गाय देते, बरोबर? गोरा देते, गाय देते, 2 उपकार. आपल्याला दूध देते, आपलं घर चालवते. आपल्याला गोमूत्र देते, आपलं आरोग्य सांभाळते. आपल्याला शेण देते, आपली शेतीची सुपीकता टिकवते, है की नाही? किती उपकार झाले? दूध देते, गोमूत्र देते, शेण देते, गोरा देते, गाय देते, 5 उपकार झाले.
आणि गेल्यानंतर मांस देते, गेल्यानंतर पायाला चामडी देते, गेल्यानंतर केस विंचरायला जो कंगवा आहे ना तो गाईच्या शिंगापासून बनवतात. जो कंगवा आहे ना कंगी तो गाईच्या शिंगापासून बनवतात. इतके उपकार गाईचे आहे. त्या गाईला आम्ही देव मानतो. तुम्ही तिचा वापर करतात, आम्ही तिला देव मानतो. मग गाईला आम्ही देव मानतो, पक्ष्यांना आम्ही देव मानतो, पशूंना आम्ही देव मानतो. इतर जे पशु आहेत ना, हत्ती असेल, बैल असेल, इतर जे पशु आहेत त्यांना तुम्ही वापराचं साधन मानतात, आम्ही त्याला देव मानतो. तुम्ही झाडाला एक निसर्गाचा समतोल टिकावा एवढंच म्हणून तुम्ही झाडाकडे बघतात. ऑक्सिजन देतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो. ऑक्सिजन आपल्याला हितकारक आहे म्हणून झाड ठेवावं, झाडे लावा, झाडे जगवा ही घोषणा आहे. पण झाडाला आम्ही झाड नाही म्हणत. वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे हा एक अभंग आहे. आणि गीतेमध्ये विभूती योग सांगत असताना भगवान परमात्म्याने सांगितलं, अश्वत्थ सर्ववृक्षानाम वासुकी नाम जनार्दनम. अश्वत्थ जो आहे ना, अश्वत्थ नाम पिंपळ. पिंपळ हा माझी विभूती आहे असं कोण म्हणतं? भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात की अश्वत्थ हा माझी विभूती आहे. म्हणून पिंपळ आपल्याकडे तोडत नाही का? तोडतं आपल्याकडे पिंपळ नाही तोडत. तुकोबारायांचा एक विभूती योगाचा अभंग आहे, वृक्ष नवे वड पिंपळ, है की नाही? वड आणि पिंपळ हे वृक्ष नाही, साक्षात तनु देवाची, साक्षात परमात्म्याची रूप आहेत. कोण? वड आणि पिंपळ. म्हणून आम्ही वृक्षालाही देव मानतो. आम्ही नदीला सुद्धा देव मानतो. ते नदीवर बंधारा घालतात, समाजाचं उत्थान करतात, पिकं काढतात, एवढं काम ते करतात. आम्ही तेही काम करतो. पण वेळ जर आला तर त्या गोमातेची, त्या गंगा मातेची आम्ही काय करतो? पूजा सुद्धा करतो. पूजा आहे की नाही? गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधक कुरु, आहे की नाही? किती गोड श्लोक आहे. आता गोदावरी मातेची आरती सुरू झाली. काशीला आपल्याला वेळ भेटला नाही गंगा मातेची आरती बघायला. गंगा मातेची आरती आहे, यमुना मातेची आरती आहे. संपूर्ण भारत देशामध्ये नदीला माता असं म्हणतात. काय म्हणतात? माता म्हणतात. आपण जर भारत देश जर सोडला तर एकाही देशामध्ये नदीला माता म्हणत नाही. फक्त भारत देशामध्ये नदीला माता म्हटलेलं आहे. आणि अजून एक, नुसतं दर्शन घेता येत नवल नाही, मुखाने उच्चार जरी केला, सकळ दोष जाती भंगा वाच म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. वाच म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. नुसतं नाव वाचीने उच्चार जरी केला ती सर्व दोषांचं निरसन, निराश, नाश करण्याची क्षमता गंगेच्या उच्चारामध्ये आहे. मग आम्ही गंगामाईला माता म्हणतो. तुम्ही तिचा वापराचं साधन करता, आम्ही तिला माता म्हणतो. गंगेला माता म्हणतो, पशुला देव म्हणतो, पक्ष्यांना देव म्हणतो, वृक्षाला देव म्हणतो. तुम्ही सूर्य ज्याला प्रकाश साधन समजता, आम्ही त्या सूर्याला अर्घ्य देतो, है की नाही? ओम सूर्याय नमः, ओम रवये नमः, है की नाही? असं आपण अर्घ्य देतो. प्रभू रामदास स्वामींनी आपल्या नाशिक शहरामध्ये टाकळी येथे 24 वर्ष पुनश्चरण केलं, गायत्रीचं अनुष्ठान केलं आणि 24 वर्ष सूर्याला अर्घ्य दिलं. त्यांच्यावर सूर्यदेवता प्रसन्न होती, हनुमंतराय प्रसन्न होते. मला काय सांगायचं आहे की सूर्याला आपण देवता मानतो, आपण चंद्रालाही देवता मानतो, आहे की नाही? त्यांच्यामध्ये आपण देव समजतो. आपण माणसामध्ये सुद्धा देव समजतो. माणूस सुद्धा काय आहे? देव आहे. देव सर्वच माणसं देव नसतात. मग कोण देव असतो? ज्याच्या अंतःकरणामध्ये इतरांविषयी सहानुभूती आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये इतरांविषयी प्रेम आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये इतरांविषयी जिव्हाळा आहे, पाझर आहे, प्रेम आहे, तोच माणूस देव आहे. तुम्ही किती माळा घातल्या, तुम्ही किती सप्ताह केले, तुम्ही किती कीर्तन ऐकले, तुम्ही किती अनुष्ठानं केले, तुम्ही किती पारायण केले, तुम्ही किती खरं बोलले, याला किंमत नाही. इतरांच्या दुःखामध्ये तुमचं अंतःकरण कशा प्रकारे चेंज होतं,
तुमच्या अंतःकरणात काय वेदना होतात. इतरांच्या सुखात जर सुख वाटत असेल आणि इतरांच्या दुःखामध्ये अंतःकरण पिळवटून निघत असेल तर कल्पना करायची हा माणूस देव आहे. काय आहे? हा माणूस देव आहे. तुम्हाला मी उदाहरण सांगतो. तळेगावमधील एक वारकरी बाबा पंढरपूरला यात्रेसाठी निघाले. मागीवारी आणि मागीवारी असल्यामुळे गर्दी कमी. निघाला मजल करत करत नगरच्या पुढे एका गावामध्ये थांबला. गावापुढे 2 किलोमीटर, जसं आपलं जनार्दन बाबांचा आश्रम आहे ना त्या पद्धतीने. गाव पुढे, पाठीमागे वस्ती आणि मध्येच ते आश्रम रस्त्यावर थांबला. 35 किलोमीटर अंतर चाललेला. दिवसभर अन्नाचा कण खाल्लेला नाही. पिशवी ठेवली, वळकटी अंथरली, पाणी आणलं, ग्लासभर पाणी घेतलं आणि बसला. दिवाबत्ती करणारे आले. आमच्या दादांसारखे दिवाबत्ती करणारे आले. म्हणजे यांच्यासारखे नाही, ते उलटं होईल कारण दृष्टांत उलटा आहे थोडासा. हां, पुढं सांगाल ते उलटं होईल ना. तर ते आले, त्यांनी दिवाबत्ती केली, झाड साफसफाई केली, दिवाबत्ती केली. दिवाबत्ती केल्यानंतर वारकरी बाबा बसलेले, यांनी दिवाबत्ती केली. विचारलं नाही बाबा कुठून आले, काय झालं, विचारलं नाही. आले ते कुठून आले बाबा, बरं बरं, हां ठीक आहे, राहा, चांगली जागा आहे, टॉयलेट बाथरूम आहे, पाण्याची व्यवस्था आहे, निवांत थांबा. दिवाबत्तीवाल्यांनी दिवाबत्ती केली, साफसफाई केली, निघून गेले. म्हटले नाही जेवण करा म्हणून. हरिपाठावाले आले, 1 तास नाचून हरिपाठ केला टाळ फुटेपर्यंत. हरिपाठ झाला. कुठून आले बाबा? तळेगाववरनं. कुठं आहे तळेगाव? नाशिक जिल्ह्यामध्ये. कुठे आहे? दिंडोरी तालुक्यात. कुठं निघाले? पंढरपूरला. वा वा, थांबा बाबा, चांगली जागा आहे, पाणी घ्या, विश्रांती करा. हरिपाठ 1 तास केला. पण म्हणले बाबा तुम्ही जेवण केलं का? जेवण केलं का नाही म्हणले. 9 वाजता भजनावाले आले, जोरात भजन केलं. 1 तास जोरात भजन, एकदम पंचमला भजन, जोरदार भजन झालं. बाबा कुठून आलात? नाशिकवरनं. कुठून? तळेगाव. कुठून? दिंडोरी तालुका. चांगली जागा आहे, विश्रांती करा, सकाळी लवकर जा. एकाने विचारलं नाही. हे कोण होते? सगळे वारकरी, सगळे वारकरी, सगळे माळकरी. रात्री 12 वाजता एक जण मित्रांची मीटिंग संपली. तुम्हाला मित्रांची मीटिंग माहिती? 12 वाजता का हरिपाठात थोडे बसले असते. त्यांनी थोडी मारली होती आणि थोडी मारली, थोडे चार्ज झाले ते. आणि मग मीटिंग संपली. चला म्हणलं आता मीटिंग संपली, आपल्या आपल्या घरी निघाल्या. एक जणानं बघितलं 12 वाजता बाबा बसलेले. गाडी उभी केली, बाबांजवळ गेला. बाबा कुठले आपण? तळेगावची. कुठं निघाला? पंढरपूरला. पांडुरंगाच्या दर्शनाला निघालो. वा वा, छान. जेवण केलं का तुम्ही? हे कुणी विचारलं? ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं. जेवण नाही केलं? अरे बाबा म्हटलं, दिवाबत्तीवाले आले त्यांनी विचारलं नाही, हरिपाठावाले आले त्यांनी विचारलं नाही, भजन करणारे आले त्यांनी विचारलं नाही, आणि तुझ्या गळ्यामध्ये माळ नाही तरी तू विचारतो की जेवण केलं का नाही. म्हटलं नाही दादा, मी जेवण नाही केलं अजून. दिवसभर 35 किलोमीटर प्रवास मी पार केलाय. आज मला अन्नाचा कण भेटला नाही. कण नाही भेटला, थांबा 2 मिनटं, मी आता आलो खतवड फाट्यावरून. म्हणजे खतवड नाही, तिकडं नगर जिल्ह्यामध्ये. आता म्हटले मी हॉटेलवरून आलो. गाडीला सेल मारला, हॉटेलवर गेला, 5 वडापाव घेतले, 2 बिस्लरी घेतल्या, 1 माझा घेतली कारण ती मला आवडते ना, 1 माझा घेतली आणि सर्व पिशवी बॅगमध्ये भरलं घेऊन आला. बाबा पोटभर जेवण करा, मी इथंच बसतो. रात्री 12 वाजता ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही त्या माणसाने माळकऱ्याला जेव घातलं. खरा देव माणूस कोण? एक लक्षात घ्या. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची. चकार वापरला, देव तेथेची जाणावा. गळ्यात माळ असलीच आणि जर तुम्ही इतरांशी नीट बोलत नसला तर तुमच्या माळीला काही किंमत नाही. गळ्यात तुम्ही जर वारकरी असला आणि तुमचं इतरांशी आचरण चांगलं नसलं, त्या आचरणाला काही किंमत नाही महाराज. तुम्ही इतरांशी कसं वागता, इतरांना कसं प्रेम देता, इतरांशी तुम्ही किती सहानुभूतीने वागता, इतरांशी कसं गोड बोलता, यावर तुमचा परमार्थ ठरलेला आहे. साचा आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुमच्या मुखातली मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी आहे की नाही. मुखामध्ये गोड वाणी पाहिजे,
मुखामध्ये गोड वाणी पाहिजे, गोड बोलता आलं पाहिजे आणि सर्वांना आपलंसं करून घेता आलं पाहिजे, सर्वांना आपलं करता आलं पाहिजे. तो देव माणूस. कोण माणूस? तो देव माणूस जो सर्वांचं अंतःकरण जिंकतो. आणि म्हणून आम्ही माणसाला देव मानतो, आम्ही पक्ष्यांना देव मानतो, आम्ही वृक्षांना देव मानतो, आम्ही नदीला देव मानतो, आम्ही सूर्याला देव मानतो, आम्ही चंद्राला देव मानतो. तुम्ही द्वेष करता कुणाचा नेमका? है की नाही? जो देवद्वेषा आपल्याला कुणाचा ऐकायचं नाही, देवद्वेषीचा ऐकायचं नाही. ही पूर्ण भारतभूमी ही देव स्वरूपानं भरली. देव नटला नाना परी. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, अजनी दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची एक. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, अजव्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला. आत्ता बरोबर लागली. विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये संपूर्ण चराचर हे समजतय श्री वासुदेव. ऐसिया प्रतिती रसाचा ओतला भावो, आणि म्हणून भक्ता माझी रावो, ज्ञानी आई तोची. हे समजतय श्री वासुदेव. हे संपूर्ण सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसूनिया ठाव अहंतेचा. संपूर्ण विश्व हे वासुदेवमय आहे. आम्ही सर्वांना देव मानतो. आणि म्हणून जे देवद्वेषी आहेत ना त्यांचं ऐकायचं नाही बरं का. जे देवद्वेषी आहेत त्यांचं ऐकायचं नाही. बरं, कुणी कुणी ऐकलं नाही, भल्या भल्याने ऐकलं नाही. ज्यांनी ज्यांनी देवाचा द्वेष केला, कुणी कुणी प्रल्हादे जनका विभीषण बंधो राज्य माता निंदो, भरते गेली राज्य माता निंदो, प्रल्हादे जनका विभीषण बाधी राक्ष माता बंधुनी, भरते गेली करते प्रल्हादे जनका विभीषण बंधो राज्य माता निंदो, भरते गेली राज्य माता निंदो, प्रल्हादे देवाचा द्वेष करणारे, ज्यांनी ज्यांनी देवाचा द्वेष केला, भल्या भल्यानी त्यांचं ऐकलं नाही. प्रल्हादे जनका, प्रल्हादाने भगवान परमात्म्याचा द्वेष करायचा. हिरण्यकशिपू नाव घेऊन येते देवाचे, हे ब्रीद हिरण्यकशिपूचे. ऑर्डर काढली की गावामध्ये राज्यामध्ये एकानंही नारायणाचं नाव घ्यायचं नाही, त्याचं यजन करायचं नाही, त्याचं याजन करायचं नाही, यज्ञ करायचा नाही, याग करायचा नाही, अनुष्ठान करायचं नाही, तप करायचं नाही, जप करायचा नाही, सर्व बंद. यज्ञ याग सर्व बंद पाडले आणि सांगितलं ओम हिरण्यकश्यपाय नमः, एवढाच मंत्र म्हणायचा. ऑर्डर काढली, यज्ञ याग सर्व बंद पाडले. पण त्याच्याच घरामध्ये प्रल्हादजी महाराज जन्माला आले. आणि पुन्हा सांगतो, प्रल्हाद महाराज जन्माला का आले? कारण आमच्या माता भगिनी जास्त आहे. प्रल्हाद महाराज का जन्माला आले? कारण त्यांची आई कीर्तनात बसायची. कोण? कयादू माता. ज्या वेळेस इंद्राने कयादू मातेला पकडून चालवलं होतं, नारद महर्षीने बघितलं, अरे लाज वाटली पाहिजे, देवांचा राजा आहे तू, आणि परस्त्रीला घेऊन चालला. आणि मग कयादू मातेला सोडवलं, आपल्या आश्रमात घेऊन गेला. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण, या नारायण नामचिंतनाचा जयघोष अखंड रात्रंदिवस आश्रमात होत होता. आणि परिणाम सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता. अंतकरणामध्ये गर्भावर संस्कार झाले. जगाच्या पाठीवर एक नंबरचे संस्कार हे गर्भावर होत असतात. माऊली जर गर्भवती असेल, तिने ज्ञानेश्वरी वाचावी, तिने गाथा वाचावा, तिने हरिपाठ वाचावा, तिने कीर्तन ऐकावे, तिने छत्रपती शिवरायांचा राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरे यांचा ग्रंथ आवर्जून वाचायचा. का? तुम्ही जे वाचन कराल तेच मध्ये गर्भामध्ये उतरतं बाळाच्या.
नाही तर मग कोळसा खाऊशी वाटतो, राख खाऊशी वाटते, चिचा खाऊशी वाटतात, बोरं खाऊशी वाटतात, आहे की नाही, पिक्चर पाहूशी वाटतात. आणि मग तो कसा जन्माला येतो, हम तेरे बिन काही रही नाही पाते, आणि तुम नाही आते तो हम फाशी घेते, है ना. फाशी घेतात ना काय काय जण. मग ते म्हणले का त्याचं वय तर 21च होतं, फाशी कशी काय घेतली. मम्मीने चित्रपट बघितलेला आहे, रंग, इश्क, आहे ना, दिवाना. तिनं पिक्चर बघितली, तर परिणाम याच्यावर हा दिवाना झाला. दिवाना 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 रे मै तेरा दिवाना, आहे की नाही. मग दिवाना होतो तो. विचार नाही करत आईचा, विचार करत नाही बापाचा. एकुलता एक 100 एकरचा वारस असतो, चिरेबंदी वाडा असतो. आई बापाच्या समोर मुलगा फाशी घेतो. कोणासाठी. ना गजरे की धार, ना मोतियों के हार, ना कोई किया श्रृंगार, फिर भी कितनी सुंदर हो, घे फाशी, मर एकदाचा. कशाचा परिणाम आहे. आईनं चुकीचं बघितलेलं, आईनं चुकीचं बघितलं, परिणाम गारभाव संस्कार झाला. तुम्ही चांगले मुलावर लेकरावर संस्कार करा. मुलासमोर हरिपाठ वाचा, मुलासमोर प्रार्थना म्हणा, शुभंकरोती म्हणा, मुलाला गोड गोड असे चांगले चांगले पदं ऐकवा. आमच्या जुन्या माऊल्या फार गोड पदं म्हणायचे. बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथ रघुनंदना, निद्रा करी बाळा मनमोहना राम लक्ष्मणा, बाळा जो जो रे बाळना लांबविला अयोध्येसी दशरथाच्या कुशी, राम जन्मला अविनाशी, बाळा जो जो रे. येतं का तुम्हाला. येत नाही तुम्हाला हे, कारण का तुम्ही ऐकतच नाही. आणि एक लक्षात घ्या, याच्याशिवाय हनुमंतराय नाही, याच्याशिवाय छत्रपती शिवराय नाही, याच्याशिवाय संभाजी महाराज नाहीत, याच्याशिवाय भगतसिंग, आझाद, राजगुरू हे तुम्हाला बघायला मिळणार नाही. त्याचा पर्यायी मार्ग एकच आहे, फक्त मुलांवर केलेले संस्कार. आपण जर संस्कार केले नाही तर मुलांच्या जीवनामध्ये त्यांचं उत्थान होऊ शकत नाही. वैचारिक लेवलचं उत्थान जर करायचं असेल तर तुम्हाला हेच करावं लागेल. म्हणून प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू, बिभीषणाने आपल्या भावाचा त्याग केला. प्रल्हादजी महाराजांनी आपल्या वडिलांचा त्याग केला. बिभीषण महाराजांनी आपल्या भावाचा त्याग केला. खरं तर भावाचा त्याग करू नये, कारण भाऊ हा भावाचा पाठीराखा असतो. भाऊ हा 2 हाताने लढत असतो. पाठीमागे जर अजून एक असला तर तो म्हणतो मी चतुर्भुज झालो, त्याने मी झालो चतुर्भुज, आहे की नाही. मी चतुर्भुज झालो, कारण का विठाला विठाला विठाला. बिभीषण महाराजांनी रावणाचा त्याग केला, कारण का परस्त्रीला पळवून आणलं, नागकन्या पळवून आणल्या. सौंदर्याचा दिवाना नागकन्या पळून, जी दिसली तिला पळवून आणायचं. खरं तर लंका नगरी ही कुबेरजींनी महादेवांना दिली होती. आपण मला इतकं मोठं धन दिलं की लंका नगरी तुम्ही घ्या. आणि म्हणून उत्तम प्रकार उच्च दर्जाचा ब्राह्मण कोणाला बोलवायचं. रावण हा विद्वान होता, रावणाला बोलवलं. रावणानं पूजा केली. भगवान महादेव पार्वती माता पूजेला बसलेल्या. रावण मंत्र सांगायला, रावणाने पूजा केली. आणि मंत्र दक्षिणा म्हणून काय द्यावी. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर काय दक्षिणा द्यावी. रावणा म्हटले दक्षिणा माग. ते म्हटले मागू राग नाही येणार ना. हा म्हटले माग, मी भोळा आहे, माग म्हटले. म्हटली ज्या घराची तुम्ही वास्तू शांती केली तेच मला देऊन टाका. काय लंका नगरी, असा बामटा होता तो. म्हणून बिभीषण हे बंधू प्रल्हादे जनक राज्य माता निंदू भरते केली. आपली सख्खी आई असताना, खरं तर आई माझा मायेचा सागर, आईसारखं प्रेम या जगाच्या पाठीवर कुणाचं नाही. अशी निष्काम प्रेम करण्यामध्ये निष्काम असणारी, पण ज्या आईनं देवाचा द्वेष केला त्या आईचं ऐकू नये. जी आई म्हटली बाळा गळ्यातून माळ काढ, लगेच तिला सोडून द्यायचं, तिचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. कारण का अशी कोणती आई आहे की जे आपल्या मुलाचं अहित करेल. कोणतीही माऊली आपल्या मुलाचं हितच करेल. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा तो गळ्यामध्ये तुळशीची माळ घालेल. तो बघा, तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये या नका येऊ, तुम्ही इतर कोणत्या संप्रदायामध्ये या नका येऊ, काही फरक पडत नाही. पण तुमचं जीवन हे सदाचारानं परिपूर्ण पाहिजे. आपण सद्गुणी पाहिजे, आपण सदाचारी पाहिजे. असं जर आपलं जीवन असेल तर निश्चितपणे ती आई तुमच्यासाठी योग्य कार्य करत आहे. पण जर आई म्हणत असेल की बाळा तू हे करू नको, तू उभा राहू नको,
तू सत्कर्म करू नको, तर त्या आईचं ऐकू नये. भरतजी शत्रुघ्न मामाच्या गावाला गेलेले. ऐका, मामाच्या गावाला गेलेले. इकडे दशरथजींकडे वर मागितले. कुणी? कैकेयीने वर मागितले. एका वराने माझ्या भरताला राजगादी, दुसऱ्या वराने प्रभू रामचंद्रांना अरण्यवास. प्रभूंनी दिव्य वस्त्र उतरवले, वल्कल परिधान केली, मुकुट उतरवला, जटा बांधल्या, वल्कल परिधान केले. लखनदादाला समजलं माझा दादा चाललाय, माझा भैया चाललाय, मीही जाणार. सीतामातेला समजलं, सीतामाते म्हटली मी जाणार, आम्ही सर्व जाणार. आणि निघाले ऑर्डरप्रमाणे, आज्ञेप्रमाणे सर्वजण निघाले. शरयू मातेपर्यंत सुमंत प्रधान आले. शरयू मातेपर्यंत आले. तिथून पुढे केवटाने नदीच्या पैलतऱ्याला नेऊन घातलं. आणि ज्या वेळेस भरताला हे कळालं, तिकडे कुठं? मामाच्या गावाला. भरतजी आले. झालेला आहे. आणि कुणामुळे घटनाक्रम झाला? तर मंथरेमुळे घटनाक्रम झाला. केस पकडले, ओढत आणलं दरबारामध्ये, लगे घसीटन धरी धरी झोटी आणि लाद घातली कंबरड्यामध्ये. माझ्या लाडक्या भावाला तू अरण्यामध्ये पाठवलं, लाज वाटली पाहिजे, तुझा वधच करतो. आणि शत्रुघ्न धावला, पकडलं. अरे थो सोड दादा, दोष तिचा नाही. आणि मग ज्यावेळेस कळालं की माझ्या आईनं माझ्या दादाला अरण्यात पाठवलं, त्याग केला. आजपासून मी तुझा मुलगा नाही, तू माझी आई नाही. आणि नंदीग्रामात गेले. 14 वर्ष 14 दिवस नंदीग्रामामध्ये काढले. मला काय सांगायचंय? प्रल्हादे जनक, बिभीषणे बंधू, राज्यमाता निंदू, भरते केली. म्हणून जे देवाचा द्वेष करतात ना, त्यांचा आपण ऐकलं पाहिजे. देवद्वेषी, मिथ्याभाषी, जे खोटं बोलतात, है की नाही, जे खोटं बोलतात ना, त्यांचं ऐकू नये. खरं तर खोटं बोलणाऱ्यांचं खरं मानताच येत नाही. ते काय खरं बोलतील हाच मोठा प्रश्न आहे. ते खरं बोलतच नाही, त्यामुळे त्यांचं खरं मानणं काही प्रश्नच येत नाही. कारण शब्दाला काही जण खोटं बोलतात. काय कुठं आहे तुम्ही? तळेगावला. आज तो खतवडला. का कुठं आहे तुम्ही? तळेगावमध्ये. आज तो डाकांब्या फाट्यावर. काहीच खरं बोलत नाही. म्हणून मिथ्याभाषी, देवद्वेषी, मिथ्याभाषी, निराधार. काही काहींच्या जीवनामध्ये आधार नाही. एक जणांनी निमंत्रण दिलं. काय निमंत्रण दिलं? म्हटलं अहो ऐका. म्हटलं काय? हनुमंतरायांच्या मुलीचं आणि भीष्माचार्यांच्या मुलाचं लग्न लॉन्सला ठेवलेलं आहे. आपण सर्व सकुटुंब सपरिवार त्या लग्नाला या. लग्न कोणाचं आहे? हनुमंतरायांच्या मुलीचं आणि भीष्माचार्यांच्या मुलाचं. दोघंही ब्रह्मचारी आहे. दोघंही ब्रह्मचारी. याला काय आधार आहे का? काही आधारा वाचून न पविजे समाधान. दोघंही ब्रह्मचारी. मग त्यांचं मानणं खरं मानायचं कसं? त्याप्रमाणे काही काहींच्या जीवनामध्ये आधार नाही. निराधार बोलणं असतं. निराधार आधार नसतो जीवनाला. आधार असला पाहिजे. परमार्थाचा आधार असला पाहिजे. ओव्यांचा आधार असला पाहिजे. श्लोकांचा आधार असला पाहिजे. वाङ्मयाचा आधार असला पाहिजे. वाङ्मयाच्या आधारे कीर्तन असलं पाहिजे. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, है की नाही? पाहून या ग्रंथ कीर्तन करावे. काहींचं कीर्तन मांडवातून चालतं आणि काहींचं कीर्तन मांडवावरून होतं. मांडवावरून आणि मांडवा खालून. समजलं का? काहींचं कीर्तन हे अभंगापर होतं आणि काहींचं कीर्तन अभंगावरून होतं. अभंगावरून कीर्तन होतं ना, म्हणजे अभंगावर तो येतच नाही. अभंगावरून मांडवाच्या वरून जातो निघून सरळ. खाली येत नाही तो. म्हणून निराधारी, ननुभवी, है की नाही? देवद्वेषी, मिथ्याभाषी, निराधारी, ननुभवी. जीवनामध्ये अनुभव पाहिजे. अनुभव जर असेल तर येतो. सेवितो हरस वाटितो अनेका, सेवितो हरस वाटितो अनेका. सेवितो हरस वाटितो अनेका, सेवितो हरस वाटितो अनेका. जारे होऊ नका रान बरी, जारे होऊ नका रान बरी, विटेवरी जा
पाहुले समान पाहुले समान सेवितो हा रस वाटितो अनिका घ्या रे हो नका रान भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता सेवितो हा रस पहिलं मी सेवन करतो आणि मग वाटितो पहिल्यांदा आपण ते सेवन केलं पाहिजे त्याप्रमाणे पारमार्थिक अनुभव पहिला आपल्याला आला पाहिजे आणि जो आपल्याला आलेला अनुभव आहे तो अनुभव आपण इतरांना सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे अनुभवाले अंगा तो या जगात येतोस तो या जगात येतोस तो या जगात येतोस अनुभवाले अंगा ते हा जगात येतसे ते हा जगात येतसे ते हा जगात येतसे अनुभव आले अंगा ते या जगात येत असे आपल्याला जो पारमार्थिक अनुभव आलाय तो अनुभव इतरांना सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण बघा शाळेमध्ये शिक्षक असतात ऐका शाळेमध्ये शिक्षक असतात त्यांचं डी एड झालेलं असतं बी एड झालेलं असतं बरोबर अजून काही वरच्या पदवी त्यांना असतात डी एड बी एडच्या पदवी त्यांना असतात म्हणून ते शिक्षक असतात ना कुणी कसं शिक्षक होईल त्याला प्रोटोकॉल आहे आणि म्हणून शिक्षक झाला तो डी एड बी एड झालेला असतो आता डी एड झालेला बी एड झालेला जो शिक्षक आहे त्याला अ आईचा म मगरीचा ग गवताचा आहे की नाही क कडईचा ग घमेल्याचा म्हणण्याची काय गरज आहे काहीच गरज नाही मग का म्हणतो नाही म्हणते त्याला टाइमपास करायचा आहे असं म्हणतो का तो नाही. मग अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी ज्याप्रमाणे बारीक बालकांसाठी ते शिक्षक बारीक होतात बरं का बारीक बालकांसाठी ते शिक्षक बारीक होतात तसं ज्यांना अनुभव आलेला आहे परमार्थाचा ज्यांना अनुभव नाही त्यांना तो अनुभव येण्यासाठी त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतात विठ्ठला 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 जीवनामध्ये आलेला अनुभव आपण इतरांना सांगण्याचा प्रयत्न करावा जे ननुभवी म्हणजे ज्यांचा अनुभव नाही त्यांचं ऐकू नये आणि त्यांच्या जवळ सुद्धा बसू नये आहे की नाही त्यांच्या जवळ बसू नये काही काहींना स्वयंपाक करण्याचा अनुभव नसतो ते स्वयंपाक 3 पद्धतीने करतात म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड असं आहे का नाही त्यांचा स्वयंपाक 3 पद्धतीने जळगाव चिखलगाव तांदूळवाडी खीर बनवलेली 3 प्रकारची खीर भात बनवायला लावला 3 प्रकारचा भात आहे की नाही पोळ्या बनवायला लावल्या तर त्या पोळ्या वा वा क्या बात आहे भारत देश काही राजस्थान काही अफगाणिस्तान काही पाकिस्तान हां त्यामध्ये टिपके बरोबर दिसतात ते तुमच्या लक्षात आलं असेल मी काय बोलतो ते हां अशा हुशार सुग्रणी आणि उदार रसज्ञ आणि जेवणार पण खाणारे हुशार असतात काही काही जण मला एक जण भेटला जेवण करत असताना जिलेबी भातात गुलाबजाम भातात कढी भातात मलाई भातामध्ये श्रीखंड भातामध्ये काय रे काय म्हण दादा म्हटलं कार्य श्रीखंड गुलाबजाम बासुंदी पोळी वरण सगळं एकत्र केलं असं का ते म्हटले महाराज हे जाणार कुठं आहे पोटात मग ते मध्ये एकत्र होणारच आहे ना मग मध्ये एकत्र होण्यापेक्षा आपण बाहेरून एकत्र करून पाठवू अरे गध्या प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे ना गुलाबजामची टेस्ट वेगळी आहे की नाही पुरणपोळीची टेस्ट वेगळी आहे बासुंदीची टेस्ट वेगळी प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे ना म्हणून ती सुगरणीनं बनवलं ना तिनं सगळं एकत्र टाकलं असतं वरणामध्ये चकुल्यांसारखं त्या चपात्या सोडतात ना बरोबर वरण थाळीमध्ये तसं बनवलं असं ते प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे आणि म्हणून विठाला 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 अनुभव पाहिजे अनुभव नसेल तर सांगता येत नाही अनुभव नसेल तर बोलता येत नाही तो अनुभव आपल्याला पाहिजे आणि 5वा क्रमांक आहे नामनिंदकस्य वचनम प्रमाणम न मन्यते पहिला क्रमांक देवद्वेषी दुसरा क्रमांक मिथ्याभाषी तिसरा क्रमांक निराधारी चौथा क्रमांक ननुभवी आणि 5वा क्रमांक नामनिंदकस्य वचनम प्रमाणम न मन्यते जो नामाची निंदा करतो जो नामाचा द्वेष करतो त्याचं ऐकू नये का ऐकू नये अहो प्रभू रामचंद्राने एकच युग तारलं भगवान श्रीकृष्णाने एकच युग तारलं पण नामचिंतनाने 4 युग तारले चारही युगांचा उद्धार केला त्या युगामध्ये नामधारक उद्धरून गेले या द्वापार युगामध्ये नामधारक उद्धरून गेले आणि कलियुगामध्ये सुद्धा नामधारक
उद्धारून गेले, सर्वांचा उद्धार. दादा या रामकृष्ण हरी. विठाला 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 विठ्ठल. कलियुगामध्ये सुद्धा नामधारकांचा उद्धार झाला. 3ही युगामध्ये 4ही युगांमध्ये नामधारक उद्धारून गेले. म्हणून अवतार हा एकाच युगाचा उद्धार करतो आणि नाम 4ही युगांचा उद्धार करतं. म्हणून नामाचा जो द्वेष करतो त्याच्या जवळ बसू नये, त्याचं अन्नभक्षण करू नये, त्याची संगत करू नये. नवे नवे त्याच्यापासून 10 हात दूर राहिलं पाहिजे. 5 जणांचं ऐकू नये. हे कंप्लीट झालं, हे क्लिअर झालं. आता 5 जणांचं कुणाचं ऐकायचं हे ऐका. विठाला विठाला विठाला. 5 जणांचं ऐकलं पाहिजे. कुणाकुणाचं? अवंचको, सत्यवादी, देशभक्तश्च गुणवान, निरपेक्ष सदा वचनम प्रमाणम सर्व ही मन्यते. कुणाचं ऐकलं पाहिजे? अवंचक, जो कुणाच्या 1 रुपयाला सुद्धा 1 रुपया सुद्धा कुणाचा बुडवला नाही त्याचं ऐकलं पाहिजे. निरपेक्ष म्हणजे जो कुणाचा 1 रुपया बुडवत नाही. आता आमची कमिटी बघा, इतकी छान कमिटी आहे. आज 9 वर्ष झाले, सप्ताह पूर्ण झाला, हिशोब कंप्लीट करणार. इतके पैसे शिल्लक राहिले, इतके पैसे खर्च झाले, पुन्हा कोणी कोणाला विचारायचं नाही. काही जण सप्त्यातले पैसे खातात, देवाचे पैसे खातात. काही जण महाप्रसादाचे पैसे खातात. आणतात 21,000, पावती उलितात 25,000 रुपये. एक लक्षात घ्या, तेथे असे देव उभा, जैसी समचरणाची शोभा. ज्यांनी ज्यांनी सप्तांचे पैसे खाले त्यांचे कुटुंब वर येऊ शकत नाही. कारण का? इथं प्रत्यक्ष साक्षात पांडुरंग परमात्मा उभा आहे. इथं द्या. जर पावती 21 रुपये असली, सांगायचं माझी 31 रुपये घ्या. तांदूळ 1 पायले असले, सांगायचे म्हणजे 5 पायल्या तांदूळ घ्या. गहू जर 1 किलो असले, सांगायचे म्हणजे 10 किलो गहू घ्या. कारण का? आपण इकडे देवाच्या पारड्यामध्ये टाकलं की तो फिरून कुठून तरी आपल्या पारड्यात टाकू देतो. त्याला कोणाचं ऋण सहन होत नाही. म्हणून काही तर आता कळत झाला काही जणांचा. काही जण आमच्या पाकिटातले पैसे काढून घेतात. आमच्या पाकिटातलेच कमिटीनं भरले 5,000, जो देणारा असतो तो 2,000 रुपये काढून घेतो, आमच्या हातामध्ये 3,000चं पाकिट घेतो. काय करायचं आता? आमच्या गायकांचे पैसे काढून घेतात, आमच्या वादकांचे पैसे काढून घेतात. काय करावं? म्हणजे विहिरी जवळचाच वाफा कोरडारायची पाळी आली. डीपी जवळचाच कनेक्शन बंद पडायची वेळ आली. असं नाही. म्हणून अवंचको, कुणाचा 1 रुपया सुद्धा बुडवायचा नाही. ऋण वैर हत्या जर आपण ठेवली, कुणाचं ऋण ठेवू नये. 1 रुपया जरी ठेवला, त्याच्या दारामध्ये बैल म्हणून जन्माला यावं लागतं. काय? बैल म्हणून जन्माला यावं लागतं, गाय म्हणून जन्माला यावं लागतं आणि ते ऋण फेडावं लागतं. कुणाचं वैर ठेवायचं नाही. कुणाची दुश्मनकी असली, माफी मागायची, पुढे निघून जायचं. तुझं माझं वैर संपलं, इथून पुढे मी तुला त्रास देणार नाही, तू मला त्रास देऊ नको. वैर ठेवायचं नाही, ऋण ठेवायचं नाही, वैर ठेवायचं नाही. कुणाची हत्या करायची नाही. मुंगी जरी आपल्या हाताने गेली, बघा पाय पडला, नकळतपणे फवारणी केली, तो भाग वेगळा आहे. पण आपण हातानं स्वतःहून जीव मारायचे. जीव तुम्हाला सोडणार नाही. भीष्माचार्यांनी काटा टोचून एक प्राणी मारला, पुढील जन्मात त्यांना 42-45 दिवस त्यांना शरपंजेरी पडावं लागलं. म्हणून कोणाचं वैर चुकत नाही. ऋण वैर हत्या हे ठेवायचं नाही पाठीमागं. म्हणून अवंचको, सत्यवादी, जो सत्यवादी आहे ना, सत्याच्या पक्षामध्ये असावं का सत्तेच्या पक्षामध्ये असावं? जो सत्य बोलतो त्याचा ऐकावं का जो सत्तेमध्ये आहे त्याचा ऐकावं? जो सत्तेमध्ये आहे त्याचा ऐकू नये. ऐका तुमच्या जर कामाच्या गरजा गोष्टी असेल तर, पण जो सत्य बोलतो त्याचं ऐकलं पाहिजे. कारण का? जो सत्य बोलतो तो कालही खरा आहे, आजही खरा आहे आणि उद्याही खरा आहे. जो खोटं बोलतो त्याला ते आजही लपवावं लागल, उद्याही लपवावं लागल आणि ते लपवण्यासाठी 100 वेळेस खोटं बोलावं लागल. त्याला पर्याय तिसरा नाही. म्हणून सत्तेच्या पक्षात असावं, सत्तेच्या पक्षामध्ये असावं, सत्तेच्या पक्षात असू नये. है की नाही? सत्य बोललं पाहिजे, सत्य वागलं पाहिजे. सत्य बोलणाऱ्याला सर्वत्र मान आहे. सत्य वागणारा, सत्य बोलणारा, सत्य राहणारा जगाच्या पाठीवर विजयी होतो. काय झालं? दुर्योधनानं बघितलं कोणत्याच बाजूने पांडव आम्हाला आटोपत नाही, आमचा विजयाचा कोणत्याच प्रकारे मागमूस दिसत नाही. तो आपल्या आईकडे गेला. मम्मी, म्हटलं काय? असा काहीतरी मार्ग सांग की ज्याने आम्ही विजयी होऊ. अरे म्हटले, तू धर्मराजाकडे जा.
धर्मराजा तुला जो मार्ग सांगेल त्या मार्गाच्या माध्यमातून तू निश्चितपणे विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आई आई काय काय बोलते तू? तो माझा विरोधी आहे, माझा दुश्मन आहे, आणि तुम्हाला कसं काय खरं सांगणार? अरे म्हटले बाळा, धर्म जरी विरोधी असला पण धर्म हा खरं बोलणार आहे. धर्म हा सत्तेच्या पक्षामध्ये राहणार आहे. धर्म हा सत्याने चालणार आहे. तो तुझ्याशी खोटं बोलणार नाही. त्या धर्माकडे. आणि मग दुर्योधन गेला धर्मराजाकडे. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आला दुर्योधना? मम्मीनं पाठवलं. कशाला पाठवलं? आम्हाला विजय कशाने प्राप्त होईल हे सांग. आम्हाला विजय मिळाला पाहिजे. धर्म म्हटला सोपा आहे. तुझं आहे तुझं पाशी. अरे तुझं तुझ्या जवळच आहे पण तुला कळत नाही. म्हटलं काय? अरे ज्या वेळेस धृतराष्ट्राबरोबर गांधारीचा विवाह ठरला, गांधार देश अफगाणिस्तान, आणि दिल्लीचा राजपती धृतराष्ट्र पंडूराजा मेल्यानंतर ज्या वेळेस गांधारीचा विवाह ठरला धृतराष्ट्राबरोबर, आणि तिला समजलं पूर्वीच्या काळामध्ये बापानं जे सांगितलं मुलगी त्याच्याबरोबर लग्न करायची. आता मुलीनं जे सांगितलं बापाला ऐकावं लागतं. बाप्पा ऐका, नाहीतर आम्ही काय करू, कोर्ट मॅरेज, डायरेक्ट फोटो तुमच्या व्हॉट्सअपला, पप्पा आय एम मॅरेज कम्प्लिटेड, आमचं लग्न झालं, तुम्ही लोड घेऊ नका. आलाच लोड, एखादी बाटली बघा, गो टू द वैकुंठ धाम. वैकुंठला नाही जाणार तो तिकडे जाईल. आणि म्हणून त्या काळामध्ये मुली ऐकायच्या बापाचं. बापानं ठरवलं गांधार देशाच्या राजा आपला धृतराष्ट्राला आपली मुलगी द्यायची. गांधार देशाची सुकन्या धृतराष्ट्राला दिली, पण तिला नंतर समजलं की आपला पती हा अंध आहे. आणि नुसता अंध नाही, जन्मांध आहे. जन्मांध असल्या कारणानं तिच्या लक्षात आलं, ती म्हटलं मी पतिव्रता आहे. माझे पती जर अंध आहेत तर मी सुद्धा इथून पुढं डोळ्याने बघणार नाही. तिने डोळ्याला पट्टी बांधली डोळ्याला, आणि स्वतः अंध झाली. डोळे असताना अंध झाली आणि अंध झाली. आता जर असती तर अजून चष्मा लावला असते ना, चष्मा लावून फिरली असते अजून. ती म्हटलं तो आंधळा मग मी काय करू, त्याच्या पायी पुढं मी आंधळी हो, असं बोलली असते एखादी. पण तसं नाही, तिने पट्टी बांधून घेतली. पट्टी बांधली आणि मग संपूर्ण आयुष्यभर तिनं बघितलं नाही, अंध राहिली. आणि मग सांगितलं अरे तुझ्या आईकडं इतकी पॉवर आहे, जर तू तुझ्या आई समोर नग्न अवस्थेमध्ये गेला तर ती आई तुला वज्रांगदेही बनवेल, वज्रदेही बनवेल, जा तुझ्या आईकडं. धर्मराजानं सांगितलं. दुर्योधन निघाला. इकडं पांडवांचा तिळपापड झाला, बोलू लागले. आणि तिकडे भगवान कृष्ण परमात्मा संतापले. अरे म्हटले पांडवांना तुम्हाला काय वाटलं पाहिजे. म्हटलं काय झालं? तर तुमच्या मोठ्या भावाला काही कळत नाही, काय झालं काय नेमकं. त्यानं सांगितलं की दुर्योधन वज्रदेही कसा होईल याची जे गमक आहे, याची जी खूण आहे ती धर्मराजाने दुर्योधनाला सांगितली. पांडवांनी सांगितलं, म्हटले बघ देवा, आजपर्यंत आम्ही जो प्रवास केला जीवनाचा, आम्हाला लाक्षागृहामध्ये मारण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रकारे हरवण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रकारे आमचा वध करण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराय. आजपर्यंत तू आमच्या मागे पुढे उभा राहून सांभाळ केला ना. घात आघात निवारी छाया पितांबरे करी, है की नाही. भगवान परमात्मा हा मागे पुढे, तू आमच्या मागे पुढे उभा आहे. आजपर्यंत आम्हाला अनेक संकटातून तू वाचवलं. मग अनेक संकटातून वाचवलं ना, याही संकटामधून तूच मार्ग काढ, मधला मार्ग काढण्यासाठी आमचा पांडुरंग परमात्मा हा शागीर्द आहे. चतुरा तू शिरोमणी लावण्याचे खानी, चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याचे खानी, मुकुट सकळामणी धन्य तुझे विठोबा, मुकुट सकळामणी धन्य तुझे विठोबा, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खानी, मुकुट सकळामणी धन्य तुझे विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी धन्य तुझी विठोबा. चतुरांचा शिरोमणी आहे. ते म्हटले मधला मार्ग तू काहीतरी काढ, मधल्या मार्गाने आम्हाला वाचव. आणि म्हटलं बरोबर काय अडचण नाही. आणि मग दुर्योधन निघाला.
धर्मराजाने सांगितलं अंगावर एकही वस्त्र ठेवू नको. धर्मराजा दुर्योधन पूर्ण विवस्त्र झाला, अंगावर एकही वस्त्र नाही. पांडुरंग परमात्म्यानं माळ्याचं रूप घेतलं आणि रस्त्यामध्ये बसला. कुठे? ज्या रस्त्याने दुर्योधन धर्मराजाच्या दरबाराकडून गांधारीच्या दरबाराकडे चालत त्या रस्त्यामध्ये मध्ये बसला. आता मला सांगा, मध्यरात्र कशाला तिला माळी बसल? पण शेवटी देव होता तो. बसला मध्ये, मोगऱ्याची गजरी, मोगऱ्याच्या झालरी बनवलेल्या. अरे 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 दुर्योधना कुठं चालला? मम्मीला भेटायला. इतक्या रात्री? म्हटलं हो. अरे पण अंगावर वस्त्र नाही, तू का बारीक राहिला का छोट्या बाळासारखा? इतका मोठा ठेंगडा झाला आणि विवस्त्र चालला. अरे काहीतरी घालून जा म्हटले. म्हटले नाही. धर्मराजानं सांगितलं विवस्त्र जा, मला वज्रदेव व्हायचं. धर्मराजा काही सांगत, तुझा दुश्मन आहे. त्याचा ऐकून तू विवस्त्र अवस्थेमध्ये चालला. कुणाला भेटायला? आईला. अरे आईला भेटण्यासाठी किमानपैकी झालर तरी लाव कमराला. नको, कुठं लावू? माळ्याचं ऐकलं आणि मोगऱ्याची झालर कमराला लावली. बरं का, कमराला लावली. विवस्त्र पण पूर्ण फक्त कमराला मोगऱ्याची झालर लावली. गेला आई पुढं. मम्मी ग, काय? आलो मी. सांगितलं तसं केलं? म्हटलं हो सांगितलं तसंच केलं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. पट्टी खोलू? म्हटलं खोल पट्टी. नक्की? म्हटलं नक्की. आणि गांधारीनं पट्टी काढली. नकशिकांत दुर्योधनाला निहाळलं, पायापासून डोक्याच्या केसापर्यंत. आणि संपूर्ण देह निहाळला, संपूर्ण देह वज्राचा झाला. पण कमरेला ज्या ठिकाणी मोगऱ्याची झालर बांधलेली होती तेवढी जागा कच्ची राहिली. अरे 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 दुर्योधना, नाश झाला तुझा. अरे धर्मराजानं जे सांगितलं होतं तू तसं केलं का? म्हटलं आई मी तसंच केलं. अजिबात नाही, धर्म असं सांगूच शकत नाही. मग तुला हे कोणी सांगितले सांग मला? ते म्हटले ते रस्त्यामध्ये एक माळी भेटला होता कोणीतरी. तो म्हटले असं विवस्त्र जाऊ नको, बरोबर ना आईसमोर जाणं. आणि त्याने मला ही मोगरीची झालर दिली लावायला. म्हटलं मला तो माळी दाखव कोण आहे पहिलं. गांधारीनं दुर्योधनाचा हात पकडला आणि त्या माळ्याजवळ नेलं. आणि ज्यावेळेस त्या माळ्याला बघितलं, अरे दुर्योधना हा माळी नाही, हा वनमाळी आहे. याने चांगल्या चांगल्यांचा काटा काढला, तो तुला सोडणार आहे का? एक लक्षात घे, धर्मराजानं सांगितलं होतं हे सत्यच होतं. तू या माळ्याचं ऐकलं, तुझा संपूर्ण देह वज्राचा होईल. पण ज्या जागी तुझी झालर बांधलेली होती ती जागा कच्ची राहील. त्या जागेवर भीमाची गदा बसेल, तिथं तुझा देह जाईल. आणि त्याचं प्रवचन गणेशकर महाराजांना राहील. दशक्रियाविधी तो माझ्याकडेच येईल ना. सांगायचं कारण का? सत्यवादीचं ऐकलं पाहिजे. जो सत्य बोलतो, जो सत्यवादी आहे त्याचा शब्द न शब्द आपण प्रमाण मानला पाहिजे. अवंचक आहे त्याचा शब्द न शब्द प्रमाण मानला पाहिजे. जो देशभक्त आहे ना, देशभक्ताचा शब्द न शब्द प्रमाण मानला पाहिजे. देशभक्तांनी किती त्याग केला महाराज. भगतसिंह असतील, राजगुरू असतील, समुद्रामध्ये उडी मारली सावरकरांनी. कुणासाठी? संपूर्ण आमची ही भारत माता अखंड स्वतंत्र व्हावी म्हणून. आपल्या पत्नीला, आपल्या मुलांना, आपल्या लेकरांना सर्वांचा त्याग केला. केवळ आणि केवळ एक जी भारत माता आहे ना ती स्वतंत्र व्हावी म्हणून. किती मोठा त्याग आहे त्यांचा. हे बघा समोर स्मारक आहे आमच्या यशवंतदादांचं, आहे की नाही? अनेक लोक येतील, निघून जातील, पण ज्यावेळेस यशवंतदादांकडे बघतील ना त्यावेळेस त्यांची छाती गर्वाने फुगून येईल. आमचा यशवंतदादा हा देशासाठी शहीद झाला. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार, आहे की नाही? पत्नी, बायका, मुलं सर्व सोडले. म्हणून गावकऱ्यांनी, आमच्या युवकांनी त्यांचं स्मारक बांधलेलं आहे. मी नेहमी आल्यानंतर त्यांचं दर्शन घेत असतो. आज 9 वर्ष झाले. कारण का? त्यांनी देशासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे. म्हणून यशवंतदादा स्मारक मंदिरासमोर आहे. देवस्वरूप आहे ते. कारण ज्यांनी देव देशान भक्तापायी, देव देशान धर्मापायी प्राण घेतले हाती, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. म्हणून अवंचको, सत्यवादी, देशभक्त, गुणवान. जो गुणवान आहे त्या गुणवानाचं ऐकलं पाहिजे. गुणवान म्हणजे मृदुंगवादक, गायकवादक हे गुणवान नाही बरं का. गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये 16व्या अध्यायामध्ये गुणवानांची 26 गुणांची यादी सांगितलेली आहे. द्वेष करत नाही, लोभ करत नाही, मद करत नाही, मत्सर करत नाही. 26 गुणांनी जो युक्त आहे, 26 गुणांची माळा ज्याने आपल्या गळ्यामध्ये घातलेली आहे, असा जो कुणी गुणवान आहे त्या गुणवानाचं ऐकलं पाहिजे. आणि 5वा मुद्दा आहे
निरपेक्षस्य सदा वचनम प्रमाणम सर्वही मन्यते. म्हणून देव त्यांच्या शब्दाला प्रमाण देतो. कोणाच्या? जो निरपेक्षस्य आहे. वचन अभंग प्रमाण पहिलं. प्रमाण त्याच्या बोला, 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 प्रमाण त्यांच्या 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 बोला. देव भक्तांचा अंकिला, देव भक्तांचा अंकिला, देव भक्तांचा अंकिला, देव भक्तांचा अंकिला, न पुसता जाता नये, 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 न पुसता जाता नये. प्रमाण त्यांच्या बोला, देव भक्ताचा अंकिला, न पुसता जाता नये, खाली बैसताई भे, त्यांचा होय जीव भावाई सहित. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, बार घुमाई, विठोबा हर हर. बार घुमाई, विठोबा रखुमाई, बार घुमाई, विठोबा रखुमाई, बार घुमाई, विठोबा रखुमाई, बार घुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बार घुमाई, जय जय विठोबा रखुमाई, बार घुमाई, जय जय विठोबा रखुमाई, बार घुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, बार घुमाई, जय जय विठोबा रखुमाई, बार घुमाई, विठोबा रखुमाई, बार घुमाई. देव भक्ताचा अंकिला, त्यांच्या शब्दाला देव अंकिला आहे. एकच दृष्टांत बघायचा ना आपल्याला सेवा संपवायची. बरोबर आपण 11ला थांबू. बरोबर ना? प्रमाण त्यांच्या बोला, देव भक्ताचा अंकिला. जगद्गुरु तुकोबारायांचं भजन. भंडारा, भामचंद्र, घोराडा तीनही डोंगरावर दिवसभर भजन करायचं आणि सायंकाळी गावामध्ये कीर्तन करायचं. दिवस नित्याचा दिनक्रम. दिवसभर भजन, नामस्मरण, सायंकाळी इकडे बघा गावामध्ये कीर्तन. जगद्गुरु तुकोबारायांच्या द्वितीय पत्नी आवली जिजाबाई. जगद्गुरु तुकोबा संसारातलं कोणतंही काम करत नाही आणि म्हणून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून आप्पाजी गुळवे जिजाबाईंचे वडील, आवलीचे वडील यांनी त्यांना एक म्हैस दिली होती. म्हैस छान होती, वजनदार होती, दूध भरपूर द्यायची, चांगल्या प्रजातीची होती
आणि चांगलं दूध द्यायची, ही चोरांनी बघितली म्हैस. जगद्गुरु तुकोबराय कीर्तन करतायत, दिवसभर भजन केलं, घरी आले, थोडंसं भोजन केलं आणि मंदिरात जाऊन कीर्तनासाठी उभे राहिले. सर्वजण गावातले लोक कीर्तन ऐकण्यासाठी मंदिरामध्ये आले आणि चोरी करायची म्हणून चोरांनी त्यांच्या त्या गोठ्यामध्ये प्रवेश केला. म्हैस सोडली आणि भंडारा डोंगराच्या रस्त्याला निघाले. कोण? ते चोर. आता भक्त ज्यावेळेस भगवंताची भक्ती करतो त्यावेळेस देवाला भक्ताचा संसार सांभाळावा लागतो. अशा अनेक चरित्र संत चरित्रामध्ये आहे की आपण बघा. संत महात्म्यांनी भगवत भक्ती करत असताना सेना महाराज भक्ती करतायत, भगवान पांडुरंग परमात्मा सेनानावी महाराज झाले आणि खानसाहेबांची दाढी केली. अशा अनेक, चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी, अशा अनेक प्रमाण आहेत की ज्या प्रमाणांच्या माध्यमातून भगवान परमात्मा हा भक्तांचे कार्य करतो, कामं करतो आणि सर्व कामं करतोय. बघा, एखाद्या जीवनामध्ये बहीण नसेल तर दुसरी म्हणते मी तुझ्या बहिणीसारखी, आई नसेल मी तुझ्या आईसारखी आहे, मावशी नसेल मी तुझ्या मावशीसारखी आहे, भाऊ नसेल मी तुझ्या भावासारखा आहे, मी तुझ्या काकासारखा, मी तुझ्या चुलत्यासारखा आहे, मावशीसारखी, आत्या बहिणीसारखी. पण असं कोणी म्हणतं का, ए बाबा तुझी पत्नी मिली मी तुझ्या पत्नीसारखी? लोक मारतील ना जोड्यानं, कोण म्हणणार आहे असं? पण देव ते सुद्धा बोलला अर्जुनासाठी. देव पांडुरंग परमात्मा अर्जुनाची पत्नी सुद्धा झाला. काम्यकवनामध्ये अर्जुन आणि भगवान परमात्मा फिरण्यासाठी गेले होते आणि तिथं अर्जुनाला आठवण झाली. कुणाची? सुभद्रेची. बसलेला कुठं? देवाजवळ. आता मला सांगा, देव जवळ आहे तरी जर बायको आठवत असली तर बायको जवळ असल्यावर काय होईल? देवच आठवणार नाही महाराज. अर्जुनाला आठवण झाली. जाणे अंतरीचे सकळ नारायण. देवाला सगळं समजतं, त्याला काय सांगण्याची गरज नाही. ते म्हटले मी असताना याला सुभद्रा आठवायला लागली. अर्जुना म्हटलं 2 मिनिटं मी फ्रेश होऊन आलो. फ्रेश होण्यासाठी झाडा पाठीमागे गेला आणि लगेच सुभद्रा झाला. कोण? देव. बरं, सुभद्रा प्रॉपर सुभद्रा आणि देव झालेला सुभद्रा. आता देवच असल्यामुळं ते काही सुंदर मेकअप, फाउंडेशन मेकअप, त्यामध्ये सर्व आलं त्यामध्ये आणि अगदी इतका स्मार्ट झाला. आला, अहो आले मी. म्हटलं काय का? मी फक्त मनामध्ये आठवण काढली, लगेच तू समोर उभी. म्हटलं जाऊ द्या, तू देव माझा दादा कुठं गेला? दादा गेला फिरायला. बसा दोघं गप्पा मारत. गप्पा मारता मारता यांना रिकामा उद्योग केला. काय उद्योग केला? आपल्या हातातली अंगठी काढली तिच्या हातात घातली. काही गरज नाही का रिकामे उद्योग करायची? पण ते करतात लोक. ते माणूस ते होतच बरोबर. ती अंगठी काढली तिच्या हातात म्हणजे तिच्या हातात घातली. आता तो होता भगवान कृष्ण, पण झालेला सुभद्रा. हातात अंगठी घातली. काही वेळेस गप्पा मारल्या. ते म्हणते दादा येतील, मी चालले. गेला पुन्हा भगवान कन्हैया झाला आणि पुन्हा आला. हा म्हणतो, का हो दादा, का हो कन्हैया, कुठं गेले होते? मला तुमच्याशिवाय करमत नाही. आहे की नाही खोटेपणा? 1 नंबरचं खोटं. लोक इतकं लाबाड बोलतात. आणि मग निघाले दोघं जण. ज्या बोटामध्ये अंगठी घातलेली ते बोट चापकाव ठेवलं. सारथी होता ना रथ हाकायला, अर्जुन पाठीमागे बसलेला, आणि ज्या बोटामध्ये अंगठी ते बोट चापकाव ठेवलं आणि त्यानं चाबूक हाकायचा. अर्जुनाने एकदा पाहिलं, 2दा बघितलं, नंतर मग झाकली मूठ 1.25 लाखाची. अंगठी तर आपलीच दिसते, पण ती कन्हैयाच्या बोटामध्ये कशी? कधी घरी जाईल आणि कधी सुभद्रेला भेटलं असं झालं. रथ दरबारामध्ये उभा राहायला उडी टाकली सुभद्रेच्या महालामध्ये. सुभद्रे आज किती आनंद वाटला, तू तिकडे जंगलात फिरायला आले, आपण गप्पा मारल्या काम्यकवनामध्ये. ते म्हटलं तुमचं डोकं फिरलंय का? मी अजून दरबाराच्या बाहेर निघालेली नाही. म्हटलं मग 2 जणांचं भांडण. देव तिथे आला, का रे भांडता? ते म्हटले ही काम्यकवनात आली होती. ती म्हणते मी काम्यकवनात गेलेली नाही. ते म्हटले थांबा थांबा थांबा, ही अंगठी कोणाची? त्यावेळेस अर्जुनानं सांगितलं, देवा तू पत्नी सुद्धा होऊ शकतो का? म्हटले माझा निज भक्त असेल तर मी त्याची पत्नी सुद्धा होते. जगाच्या पाठीवर त्याग करणारा फक्त एकमेव देव आहे, एक लक्षात घ्या. म्हणून प्रेम करायचं देवावर, शत्रुत्व करायचं देवाशी, भांडण करायचं देवाबरोबर. सामान्य जीवाबरोबर तुम्ही मैत्री केली तरी तोही एकादशीचा उपवास आहे, हा एकादशीचा उपवासी, तो तुमचं पोट भरू शकत नाही. जगाच्या पाठीवर सर्व साक्षी फक्त भगवान परमात्मा आहे. म्हणून ते बघितलं, म्हैस सोडून चालवताना 2 जण उभे राहिले. भला मोठा हातामध्ये दांडा घेतलेला आणि 50 फुटाचा चांगला
शूरवीर सरदार उभा कुठं? वेशीवर भांडारा डोंगराच्या रस्त्याला. यांनी पाहिलं कुणीतरी उभा आहे म्हणून त्यांनी रस्ता बदलला. पूर्व दिशेला निघाले, तिकडेही उभा. उत्तर दिशेला निघाले, तिकडेही उभा. दक्षिण दिशेला निघाले, तिकडेही उभा. यांच्या लक्षात आलं आपण ज्यांची म्हैस चोरून चालवली ते काही सामान्य भक्त नाही, जगद्गुरु तुकोबाराय आहेत, ते भगवंताचे निजभक्त आहेत. आणि आपण त्यांच्या घरातली चोरी केली, हे काही बरं नाही. हा काय आपल्याला सोडणार नाही. हातामध्ये मोठा दांडा यायचा. आम्ही तुला शरणागत आहोत, फक्त आम्हाला सोडून दे. सोडून द्या. माझ्या भक्ताची म्हैस सोडून चालवली, पहिली म्हैस नेऊन बांधा. यांना वाटलं आपण काही जगत नाही. यांनी म्हैस घेतली आणि मंदिरापुढं, ओ तुकोबाराय. त्यांनी कीर्तन बंद केलं. कोण रे बाबा ना तुम्ही? आम्हाला क्षमा करा. का? आम्ही तुमची म्हैस सोडून चालवली होती चोरी करून. म्हटलं मग? तो कोणीतरी सरदार उभा आहे मोठा, धिप्पाड देहाचा, आणि तो म्हणतो जर म्हैस बाहेर नेऊन बघा तुमचा तंगडच मोडतो. ही म्हैस तुमची घेऊन टाका आणि आम्हाला सुखरूप बाहेर नेऊन घाला. तो आम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं तुम्ही काळजी करू नका, मी त्याला सांगतो. आणि पांडुरंग परमात्म्याला हाक मारून बोलवलं आणि सांगितलं इथं थांब, इथं थांब, इथून हलू नको, त्यांना जाऊ दे. देवाला थांबवलं आणि त्या 2 चोरांना काढून दिलं. न पुसता जाता नये, खाली बैसताई भिये, अवघा त्यांचा होय जीव भावाई सहित. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. प्रमाण त्यांच्या बोला, देव भक्ताचा अंकिला. न पुसता जाता नये, खाली बैसताई भिये, अवघा त्यांचा होय जीव भावाई सहित. वदे उपचारे वाणी, काही माग म्हणून बळच देण्याचा प्रयत्न करतात. कोणाला? भक्तांना. भक्त सांगतात हिची दान देगा देवा, तुझा विसर न भावा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. द्यायचा असेल ना, संतांची संगती दे, तुझं नामचिंतन अखंड मुखामध्ये राहू दे. आणि उदासीनाच्या लागे, आणि तुका म्हणे धावे मागे. जे जे उदासीन आहेत, जे मागतात त्यांच्याकडे देव पाठमोरा होतो. जे काहीच मागत नाही त्यांना देव देण्याचा प्रयत्न करतो. देवाचं असं उलटं काम आहे. जे काहीच मागत नाही ना त्यांना देव भरपूर देतो, आणि जे सारखे मागत राहतात. आता किती काय काय मागतात मी कशाला सांगू तुम्हाला. काय मागतात लोक, काय भरपूर मागतात. सांगण्यासारखं नाही, कारण 9:15 वाजली. ते सांगत बसल्यावर आपल्याला जेवणाला वेळ होईल. आणि म्हणून सतत मागत राहतात. जे सतत मागतात त्यांना देव देत नाही. मागू नका, त्याला सर्व समजतं. आपण सर्व प्रभूची लेकरे सारी, आपण सर्व त्याचे लेकरं आहोत ना. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, ज्याने चोच दिली त्यांना चारा दिला. आपल्याला जन्माला घातलं, आपल्याला दूध दिलं, आपल्याला वाढवलं, आपल्याला श्रीमंत घरात जन्माला दिलं, आपल्याला सर्व 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 दिलं. मग का मागायचं? तरी लोक मागत राहतात, तरी लोक मागत राहतात. हा भिकारीपणा आहे, हा दीनपणा आहे. म्हणून मागू नये काही. त्याला सर्व काही समजतं. उदासीनाच्या लागे, तुका म्हणे धावे मागे. प्रमाण त्यांच्या बोला, देव भक्ताचा अंकिला. अत्यंत गोड असं चिंतन आहे. या अभंगाचं जर आपण अनुकरण केलं आणि थोडी भक्ती जीवनामध्ये आपण थोडी जरी भक्ती केली तर त्या भक्तीला देव प्रसन्न होत असतो. पत्रम पुष्पम फलम तोयम योमत भक्त्या प्रयश्चती. थोडी जरी भक्ती केली तरी भगवान पांडुरंग परमात्मा प्रसन्न होत असतो. 1-2-3 मुद्दे सांगतो मी आणि माझी सेवा संपवतो. पहिला मुद्दा आहे, आपण ज्या परिसरामध्ये, आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहत आहोत, ज्या जिल्ह्याचं वास्तव्य आहे, ज्या जिल्ह्यामध्ये आपलं वास्तव्य आहे, त्या जिल्ह्यामध्ये विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांचं समाधीस्थान आहे. आणि ती समाधी नुसतं दगड नाही, ती संजीवन समाधी आहे. आपण आपल्या लेकराला, आपल्या कुटुंबाला एकदा तरी घेऊन समाधी दर्शनाला जावं. वेळ भेटेल तेव्हा आपण वारीला जावं. वेळ जर भेटेल तर आपण अन्नदान करावं. कारण पुन्हा आपण जन्माला येऊ आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या पावन दरबारामध्ये, परिसरामध्ये जन्माला येऊ याची गॅरंटी नाही. म्हणून आपण दादांचे वारकरी झालं पाहिजे. दादांचे जर आपण वारकरी झालो तर निश्चितपणे त्यांचा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहिल्याशिवाय राहणार नाही. क्रमांक 1. क्रमांक 2,
आपल्या घराचा आधारस्तंभ ही स्त्री आहे. स्त्री यत्र यत्र पूज्यन्ते नारी रमन्ते तत्र देवताः. ज्या ज्या कुटुंबामध्ये, ज्या ज्या घरामध्ये, ज्या ज्या गावामध्ये माऊलीचा नाम स्त्रीचा सन्मान आहे, त्या त्या कुटुंबात, त्या त्या गावामध्ये लक्ष्मी नांदते. मी बोलत नाही, वैदिक वाङ्मय बोलतं, यत्र यत्र पूज्यन्ते नारी रमन्ते तत्र देवताः. ज्या ज्या घरामध्ये लक्ष्मीचा नाम स्त्रीचा, कारण स्त्री हा कुटुंबाचा आधार आहे, स्त्री हा कुटुंबाचा खांब आहे. आणि खांब असल्या कारणाने तिचा जर सन्मान झाला तर तिची प्रसन्नता संपूर्ण कुटुंबाला प्रसन्न करते. आणि तिच्या प्रसन्नतेमधून घरामध्ये लक्ष्मी, ऐश्वर्य, विद्या, सरस्वती नांदते. म्हणून आपल्या घराची लक्ष्मी ही प्रसन्न असली पाहिजे. आणि त्या लक्ष्मीचे पण कर्तव्य आहे की आपण जीवन जगत असताना आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये संस्कार कसे मिळतील, पिढी संस्कारित कशी होईल, आपल्या पतीचा आदर कसा केला जाईल, आपल्या सासऱ्यांचा आदर कसा केला जाईल, आपल्या सासूचा आदर कसा केला जाईल, हा या प्रत्येक स्त्रीने विचार केला पाहिजे. बघा, ज्यावेळेस आपण आपल्या सासू सासऱ्यांमध्ये आपले आईवडील पाहतो ना, त्यावेळेस आपली वहिनी म्हणजे आपली भाऊजाई ती आपल्या आईवडिलांमध्ये तिच्या आईवडील बघत असते. जैसी करणी वैसी भरणी. आपण आपल्या सासू सासऱ्याला आनंद द्या, ती आपल्या आईवडिलांना आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पहिला क्रमांक एक की दादांचे वारकरी व्हा. दुसरा क्रमांक आपल्या मुलांना संस्कारित करा. तिसरा क्रमांक आपल्या कुटुंबामध्ये असणारे आपले ज्येष्ठ आईवडील, नाम सासू सासरे यांची किंमत करा. आणि चौथा क्रमांक, आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत, हा वैदिक वाङ्मयाचा हा जो जी सनातन परंपरा आहे, ही जगातली 1 नंबरची परंपरा आहे. 1 नंबरची. वैदिक वाङ्मयासारखं वाङ्मय नाही आणि सनातन धर्मासारखा धर्म नाही. तुम्ही कोणत्याही परंपरेचे असाल, जय बाबाजी परिवार असेल, स्वाध्याय परिवार असेल, साई भक्त असेल, गजानन महाराजांचे भक्त असा, अन्य कुणाचेही भक्त असा, पण तुम्ही सर्व एका भगव्या ध्वजाखाली आपण सर्वजण उभा आहात. आणि हा भगवा ध्वज उभा करण्यासाठी छत्रपती शिवरायांना आयुष्याचं मोल करावं लागलेलं आहे. आपण रात्री ऐकलं, संभाजी महाराजांना आयुष्याचं मोल करावं लागलेलं आहे. म्हणून असं आयुष्याचं मोल ज्यांनी केलं ना, त्या धर्माचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, त्या धर्माचा स्वाभिमान बाळगला पाहिजे. आणि त्या धर्मानुसार आपलं वर्तन, आपलं आचरण झालं पाहिजे. निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, आनंद नांदल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारे गोड अशी ही चरणसेवा प्रभूचरणी समर्पित करून, चाल घ्यायची का नाही, प्रभूचरणी समर्पित करून अशी अत्यंत गोड अशी ही सेवा, अत्यंत गोड असा हा नामसप्ताह, युवा वर्गाचं प्रेम भरभरून, त्यांचं सहकार्य, सर्वांचं मदत, सर्वांचं सहकार्य, माता भगिनी सर्वांच्या माध्यमातून संपन्न होत असणार हा नामसप्ताह 9व्या वर्षामध्ये पदार्पण करून आता पुढे उद्या 10व्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहे. आणि म्हणून झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करतो. आजच्या कीर्तनासाठी लाभलेली गंधर्व सभा, या इकडे, लाभलेली गंधर्व सभा आमच्या आदरणीय स्वामी महाराज गोवर्धने, त्याचप्रमाणे आदरणीय